बंधूंनो, आज आपल्या समवेत मी तर आले सोयाबीन मी पण आलेलो आहे या गावामध्ये. पण आज तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी श्री वळवी साहेब सुद्धा आपल्या गावाला आलेले आहेत, भेट द्यायला आलेले आहेत आणि प्रत्यक्ष कामकाज कसं चालतं हे बघण्याकरता आलेले आहे. तुमचे कर्डेल साहेब कसे काम करतात, तुमचे त्याच्यावर दिंडे साहेब आहेत, त्यांचं कामकाज कसं चाललेलं आहे आणि एकंदरीत मंडळाचं कामकाज कसं चाललंय या बाबतीमध्ये वळवी साहेब बघायला आलेले आहेत. तर यामध्ये 2-3 बाबी फक्त महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला घरचं बियाणं टाकायचं असेल तर बीज परीक्षण पहिले करून घ्यायचं, बरोबर आहे. म्हणजे त्याचं जे मोड किती आलेले आहेत त्याच्यावरनं तुम्ही त्याचं टेस्ट करून घ्यायचं आणि चांगला मोड आला असेल 50%च्या पुढे तर ते जुनं बियाणं वापरा. 50%च्या आत आलं असेल तर ते बियाणं वापरू नका. म्हणजे तुमचं एक पक्का होऊन जातं की हे बियाणं टाकायचं. आणि 50%च्या आत आलं तर तुम्ही ठरवून घ्या की आपलं घरचं बियाणं टाकायचं नाही. तर त्याच्याकरता तुम्ही एक तर बाहेरचं बियाणं आणा आणि बाहेरचं बियाणं घेणं शक्य नसेल तर तुम्ही शेजारच्या कोणाकडनं तरी उचलवार घ्याल, त्याचं टेस्टिंग करून घ्याल की त्याचं 70-80% जास्त उतारा बियाण्याचा आहे किंवा 70-80% जास्त मोड आलेले आहेत, ते बियाणं टाकायला योग्य. तुमच्या कर्डल साहेबांनी आणि चौधरी साहेबांनी सगळं प्रात्यक्षिक व्यवस्थित दाखवलेले, तुमचं ते लक्षात आलं असेल. आणि गोणी फक्त काय करायची की गोणपाटच वापरायचं, टावेल वापरायचं नाही किंवा दुसरं काही वापरायचं. गोणपाटामध्ये पाणी धरण्याची क्षमता असते, मॉइश्चर ते टेकिंग कॅपॅसिटी जी असते किंवा मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जी असते ती जास्त असते. मग बियाणं खराब होत नाही, मोड बरोबर त्याला येतं. जे शास्त्रज्ञ लॅबमध्ये किंवा लॅबोरेटरीमध्ये तपासतात त्या पद्धतीचं त्या ज्यूटचं असतं ना, ज्यूटचं गोणपाट आपण पाय पुसायला वापरतो तेच वापरायचं. त्याच्यात खरी टेस्ट बारदान, तुम्ही बारदान म्हणत असेल त्या बारदानमध्येच टाकायचं आणि 4-5व्या दिवसापासून मोड सुरू होऊन जातात आणि तुमच्या लक्षात येऊन जातं, बरोबर. मग ते बियाणं टाकायचं असेल तर पक्क होईल आणि त्याच्यानंतर ही ट्रीटमेंट द्यायची. बाजारातलं बियाणं पिशवीतलं जे आणतात त्याला ट्रीटमेंट केलेली असते, बुरशीनाशकं लावलेली असतात, त्यामुळे त्याला होणारे रोग कमी असणार. जमिनीपासून जे रोग होतात, बुरशीनाशकं बुरशीजन्य जे रोग होतात जमिनीमधनं, तर ते त्यांना होत नाही. मग त्याच्याऐवजी आपण घरचं बियाणं वापरायला शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढलेली आहे की 3% मिठाच्या द्रावणाच्या पाण्यामध्ये ती ट्रीटमेंट करायची आहे. म्हणजे 10 किलो बियाण्याला 10 लिटर पाण्यामध्ये 300 ग्रॅम फक्त मीठ वापरायचं आहे. आणि बारीक मिठापेक्षा जर जाड मीठ आपलं जुनं घरचं खाण्याचं असेल तर ते सगळ्यात योग्य. एक विषय आहे. दुसरा विषय असा आहे की आपल्याकडे कटवर्म म्हणजे जी लष्करी अळी जी आहे ती येण्याची संभावना यावर्षी जास्त आहे. मागच्या वर्षी काही प्रमाणामध्ये हर्सूल भागामध्ये आलेली आहे आणि त्याकरता आम्ही स्वतः शास्त्रज्ञांनी इथं आणलेलं होतं त्यांना आणि त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या होत्या. तर तुमच्याही भागामध्ये काही प्रमाणात ते असेल. आता त्या आळ्या ज्या आहेत त्या कोश स्वरूपामध्ये आपल्या ज्या भाताच्या बुंद्यामध्ये जमिनीमध्ये आहेत. तुम्ही जर भाताचं बुंद उपडून काढलं तर त्याच्यामध्ये ते लाल कोश तसा पडलेला असेल. त्यामुळे त्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे 50 ते 80% भाताचं नुकसान होणार आहे. 50 ते 80% 25 पोते येणार असेल तर तुम्हाला 10च पोते येईल, 15 पोते या आळीमुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे पहिलेच तुम्ही जे पद्धतीने रेग्युलर पद्धत वापरतात त्या पद्धत वापरायची नाही. खोल नांगरट म्हणजे खोल चिखलणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे तो कोश जो आहे तो जमिनीच्या खाली पडलेला आहे. मग खोल नांगरट किंवा खोल चिखलणीमध्ये तो कोश निघेल आणि नांगरटीमध्ये तो क्रश होईल. म्हणजे ती आळी मरून जाईल, जळून जाईल. काही ती क्रश झाली म्हणजे तो प्रमाण अत्यंत कमी होईल. नाही तर तुम्ही औषधं मारून मारून जरी थकले तरी ती आळी कंट्रोल होत नाही आणि रात्रीतनं ती बऱ्याच किलोमीटर पळू शकते, इथपर्यंत तिची ताकद आहे. ती प्रवास बऱ्याच किलोमीटर रात्रीतनं करते असं तिचा इतिहास आहे. त्यामुळे ती आळी सगळ्यात खतरनाक आहे. मागच्या वर्षापासून हर्सूल भागामध्ये ती येण्याला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे खोल नांगरटी खोल चिखलणी करूनच तुम्ही यावर्षी भाताचं लागवड करायची आहे. दुसरी अजून बाबत अशी आहे की एक रातळ भात तुम्हाला माहिती असेल, विडी राईस म्हणतो आम्ही त्याला, की तो विडी राईस म्हणजे ज्या बियाणं टाकलं किंवा तुम्ही ट्रान्सप्लांट केलं, लागण केली आणि त्याच्यानंतर भात वाढतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतात. भात बियाणं तुम्ही इंद्रायणीचं टाकलं असेल, दप्तरीचं टाकलं असेल किंवा पूनमचं टाकलं असेल
पण त्याच्यापेक्षा वेगळं बियाणं उगवलेलं आहे असं तुम्हाला जाणवतं, ते बियाणं म्हणजे रातड भात, ते बियाणं म्हणजे विडी राईस. हा, बेसळ इसळ तुम्ही काय म्हणतात ते ते आहे. आणि ते काय होतं की एक तर जमिनीत तुम्ही पडलेलं असतं, दुसरी गोष्ट पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून येतं आणि हवेच्या प्रवाहामध्ये किंवा हवेच्या झोकामध्ये ते आपल्या शेतामध्ये पडतं आणि ते तसंच उगवतं. आणि ते काय होतं की ते पटकन याच्यापेक्षा रेग्युलर भातापेक्षा ते अगोदर वाढून जातं, कारण ते जंगली असतं. ते बरोबर आपल्या जमिनीतलं खतं आणि न्यूट्रिएंट शोषून घेईल आणि ते खाऊन घेतं आणि एक वेगळं दिसतं. मग तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की वेगळं दिसणारं जे रोप असेल, वेगळं दिसणारं जे भाताचं वाढीमध्ये तुम्हाला अनुभव येईल, त्या पद्धतीने तुम्ही जर बघितलं मायक्रो लेवलला किंवा बारीक निरीक्षण केलं तर ते ताबडतोबीने काढायचं आहे. कारण त्यापासून तुम्हाला 50% नुकसान होणार आहे. कारण असे आता हर्सुल पट्ट्यामध्ये त्याचा प्रभाव कमी आहे, पण या वर्षापासून वाढण्याची शक्यता आहे. पण वाघेरा आणि त्र्यंबक वेळून जे सगळ्या भागामध्ये हे जास्त प्रमाणात आहे. अनेक तक्रारी मागच्या वर्षी आलेल्या होत्या आणि ते म्हणतात इसळ आहे, बेसळ आहे, बियाणं खराब दिलं, कंपनीची तक्रार कर, हे कर. आम्ही शास्त्रज्ञांना आणून सगळं दाखवलं. मग शास्त्रज्ञांनी शोधलं की हे रातड भात आहे, हा विडी राईस आहे, ही शेतकऱ्याच्या चुकीमुळे हे झालेलं आहे. बियाणामध्ये कुठलीही भेसळ नव्हती. त्यामुळे तुम्ही बियाण्याचं त्याची लागवड झालेली असेल त्या प्लॉटला व्यवस्थितपणे निरीक्षण घ्या, बारीक निरीक्षण करा आणि वेगवेगळे जे तुम्हाला रोपटं दिसतील ते बराबर उपटून काढायचे. त्याला आम्ही ऑफ टाईप्स म्हणतो किंवा पोलन शेडर्स पण म्हणतो काही काही, जे खाली वर वाढलेले जे असतात ते. आणि प्रॉब्लेम काय येतो की त्याला दाणे लागतात, पण मग हे दाणे लेट लागतात. मग याचं काढायचं का त्याचं काढायचं, पण ते दाणे पोचट आणि काही कामाचे नसतात. त्यामुळे तुमचं शेतीचं नुकसान होतं. या दोन गोष्टींपासून तुम्हाला यावर्षी खूप सावधान राहावं लागेल. त्याचे पोस्टर लिफलेट आम्ही लावलेले आहेत. हे लिफलेट तुम्हाला काही प्रमाणात वाटायला पण आणलेले आहेत, इथे चिपकवलेले आहेत, तुम्ही वाचून घ्या. एका बाजूला लष्करी अळीचं आहे आणि दुसऱ्या बाजूला रातड भाताचं आहे की तो कसा येतो, काय येतो, तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे, शुद्ध मराठीत लिहिलेलं आहे. तिसरं, तुमच्या गावाचं सिलेक्शन हे जमीन आरोग्य पत्रिका म्हणून केलेलं आहे बरं का. यावर्षी आता तुमच्या जमिनीतनं आम्ही माती नमुने घ्यावेत किंवा नाही घ्या, मला ते काढून काढलेले आहेत बऱ्यापैकी. अजून मातीचे नमुने काढून घेऊ. आपण इथे एक प्रशिक्षण पण घेऊ, कारण जमिनीच्या मातीमध्ये तुमचं भात पीक किंवा कुठले पीक कशाच्या जोरावर येतं की त्या जमिनीमध्ये किती नत्र आहे, किती स्फुरद आहे, किती पालाश आहे, किती मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत, किती सूक्ष्म द्रव्ये आहेत आणि त्याच्या जीवावर ते वाढत राहतं, पीक वाढत राहतं. मग त्या जमिनीची तपासणी करून घेण्याकरता मुद्दाम कर्डेल साहेबांनी सांगितलं की नाही माझं बेड पाडाच घ्या. त्या आग्रहाने या मंडळींनी घ्यायला लावलं. मग ते जमिनीची तपासणी तुमच्या सॅम्पल घेऊ, आम्ही नमुने घेऊ आणि ते नमुने तपासणीला पाठवू आणि त्या जमिनीच्या नमुन्यामध्ये मग ते आम्हाला दिसेल की नत्र किती आहे, स्फुरद किती आहे, पालाश किती आहे, तुमच्या जमिनीत काय आहे, यांच्या जमिनीत काय आहे, यांच्या जमिनीत काय, ते वेगवेगळं प्रमाण राहील. आणि ते वेगवेगळं प्रमाण दिसल्यावर त्याच्यामध्येच तुम्हाला तिथे त्या शेतामध्ये तुमच्या शेतामध्ये वेगळी मात्रा येईल, यांच्या शेतामध्ये वेगळी मात्रा येईल की तुम्ही आता काय खत टाकायचं आहे, यांच्या शेतामध्ये काय खत टाकायचं.